आमच्या प्रतिनिधी माहिती देत होत्या। मुंबई महापालिकेत महापौर दालनाच्या बाहेरच भाजपनं हे आंदोलन आता केलेलं दिसतंय। सर्वांना लस द्या आणि मोफत द्या, कारण महापालिकेनं नियोजन केलं नव्हतं, त्यामुळे 5 लाख डोस वाया गेले, असा गंभीर आरोप भाजपनं केलाय। पुढची बातमी आपण बघणार आहोत। आयपीएल संदर्भातली आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, आणि बातमी अशी आहे की आयपीएल स्थगिती संदर्भातली एक बातमी येते। एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे बीसीसीआयनं हा एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग एकीकडे वाढलेला आहेच, पण त्याचबरोबर हैदराबाद आणि दिल्लीच्या टीम्समधले खेळाडू देखील कोरोना बाधित झाल्याचं कळतंय, आणि हैदराबादच्या टीममधल्या वृद्धिमान 6ला देखील आता कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय। दिल्लीचा अमित मिश्रा देखील कोरोना बाधित झालाय असं कळतंय, आणि त्यामुळे एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित करण्याचा महत्त्वाचा निर्णय आता बीसीसीआयनं जाहीर केलेला आहे। त्यामुळे आयपीएलचे सामने आता रद्द केले जात आहेत, अशी एक महत्त्वाची माहिती सध्या उपलब्ध होते। आत्ताच्या क्षणाचे आयपीएलचे महत्त्वाचे अपडेट्स, कारण कोरोनाचा शिरकाव या टीम्समध्ये देखील झाला होता आणि हे प्रमाण आता वाढलेलं आहे। काल देखील आपल्याला माहिती आहे मॅच रद्द करावी लागली होती, आणि त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, आयपीएलचे सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित मोडक आता आपल्या सोबत आहेत। अमित, आपल्याला माहिती आहे की काल देखील आपण म्हटलं होतं की कदाचित एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो, आणि त्याचीच ही अंमलबजावणी किंवा त्याच दृष्टीने उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल म्हणायला हवं। बिलकुल रेणुका, कारण बीसीसीआयने आयपीएलचं आयोजन करताना खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेतली होती, परंतु त्यानंतर देखील कोविडचा शिरकाव आयपीएल मध्ये झालेला दिसला आणि 2 टीमला क्वारंटाईन करावं लागलं होतं। आपण बघितलं, हैदराबाद आणि कोलकाताच्या टीमला कोरोनाची लागण झाल्याचं पुढे येत होतं, आणि त्या 2 टीम क्वारंटाईन केल्यानंतर पुढच्या मॅचेसचं काय करायचं हा मोठा प्रश्न होता, आणि यावर मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झालं, कारण काही खेळाडू बाजूला काढून मॅच करता येईल का याचाही विचार झाला। परंतु या सर्व प्रकारात जर आणखी काही टीम कोविडग्रस्त झाल्या आणि काही महत्त्वाच्या खेळाडूंना जर लागण झाली तर मग काय करायचं, या सगळ्या गोष्टीवर गंभीर प्रमाणे विचार करण्यात आला, आणि त्यानंतर एकूण आयपीएल रद्द करण्याचाच विचार करण्यात येत होता। आणि तसंच घडताना दिसते। सध्या जरी 1 आठवडा म्हणत असले तरी 1 आठवड्यानंतर या पूर्ण शेड्यूलची पुनर्रचना करणं हे इम्पॉसिबल आहे, कारण यानंतर पुढे येणारे T20 वर्ल्ड कप आणि त्यानंतर बाकीच्या देशांचे दौरे ठरलेले असतात। त्यामुळे शेड्यूल रिशेड्यूल करणं कठीण आहे। इथून पुढे हा आयपीएलचा हंगाम संपल्याच जमाय असं म्हणता येईल रेणुका। म्हणजे अमित, तसं बीसीसीआयनं आता स्पष्ट केलंय की आयपीएल म्हणजे काल जी मॅच किंवा याच्या आधी जी मॅच झाली होती, काल ती रद्द करण्यात आली होती, पण याच्या आधी जी काही मॅच झाली होती ती आयपीएलच्या या हंगामातली शेवटची होती असं म्हणता येईल? नाही, अजून अद्याप बीसीसीआय कडून याबद्दल अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाहीये। आता जे काही ट्विट केलंय ते राजीव शुक्ला यांनी केलेलं आहे, परंतु 1 आठवडा जरी आपण असं समजून चालू आहे की 1 आठवडा आयपीएल जर रद्द केलं तर एका आठवड्यात होणाऱ्या सामन्याची संख्या ही साधारणतः 8 ते 9 सामन्यांची आहे, आणि 9 सामने रिशेड्यूल करणं इम्पॉसिबल आहे। त्यामुळे असं वाटतं की प्राथमिक माहिती त्यांच्यापर्यंत जेवढी आली, त्यांनी 1 आठवडा दिलं असलं तरी आयपीएलचे पुढचे सामने करणं ही खूप मोठी रिस्क आहे। त्यातच आपण आज जर बघितलं की मुंबईत सामने हलवण्यावर देखील विरोध होतोय, त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील करण्यात आलेली आहे। त्यामुळे इथून पुढे आयपीएलचा हंगाम रिशेड्यूल करणं अत्यंत कठीण आहे, थोडक्यात इम्पॉसिबल आहे। त्यामुळे मला नाही वाटत की इथून पुढे आयपीएलचे सामने होताना आपल्याला दिसतील। आयपीएल संदर्भातली महत्त्वाची बातमी, अजिंक्य भातांब्रेकर आमचे प्रतिनिधी देखील आता आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, कालच आपण जेव्हा 2 खेळाडूंविषयी बोललो होतो आणि महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो असं देखील आपण कालच्या देखील अपडेटबद्दल बोललो होतो, आणि तसंच पाऊल उचलताना दिसत आहेत, कारण बायो बबल खरं तर सुरक्षित म्हटलं जात होतं, पण तिथपर्यंत देखील कोरोनाचा शिरकाव झालेला दिसतोय, आणि म्हणूनच हा महत्त्वाचा निर्णय। नक्कीच रेणुका, आपण जसं म्हणाला तसं अगदी महत्त्वाचा हा निर्णय बीसीसीआयनं घेतलेला आहे, आणि हे खरं तर गरजेचंच होतं, कारण ज्या पद्धतीनं कोरोनाबाधित खेळाडू आढळत होते ते पाहता सर्व इतर खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी, म्हणजे सपोर्ट स्टाफ आणि इतर जे सगळे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेणं अतिशय महत्त्वाचं होतं। काल आपण बघितलं ज्या वेळेला कोलकात्याचे 2 खेळाडू कोरोना बाधित आढळले, कालची मॅच रद्द करावी लागली। आज मुंबई विरुद्ध हैदराबाद हा सामना होणार आहे, पण आता तो सामना होणार नाही असंच दिसतंय। म्हणजे आता स्पर्धाच रद्द झाली आहे म्हटल्यावर सामना होण्याच्या बाबतीत बोलणं चुकीचं ठरेल, पण हैदराबादचा खेळाडू वृद्धिमान 6 आणि दिल्लीचा खेळाडू अमित मिश्रा यांचे रिपोर्ट ज्या वेळेला पॉझिटिव्ह आले त्यावेळेला बीसीसीआयनं
अतिशय गांभीर्यानं हा सगळा प्रकार घेतला आणि तातडीनं पावलं उचलली. आता राजीव शुक्लांचं ट्विट तर आलेलं आहे. अधिकृत घोषणा बीसीसीआयकडनं याबद्दलची व्हायची आहे. पण सध्याची जी स्थिती आहे कोरोनाची ती पाहता आयपीएल रद्द करणं हे जास्त संयुक्तिक ठरेल अशीच भावना व्यक्त होत होती. सोशल मीडियावर देखील सातत्यानं याबद्दलच्या कमेंट्स आपण सगळेच बघत होतो. पण ही जी सध्याची परिस्थिती आहे ती पाहता बीसीसीआयनं हा जो निर्णय घेतलाय तो निर्णय अगदी योग्य आहे अशीच भावना सध्या व्यक्त होती. आणि आपण उर्वरित सामन्यांचा जर विचार केला तर जसं माझे सहकारी अमित मगाशी म्हणाले की ही जी सगळे सामने रद्द केले गेलेत किंवा पुढे ढकलले गेलेत ते पुन्हा खेळवणं हे खरं तर अशक्य आहे. आणि या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे सामने पुन्हा खेळवणं बीसीसीआयच्या दृष्टीनं फार अडचणीचं आणि आव्हानात्मक होतं. संयुक्तिक हेच होतं की कोरोनाची ही सध्याची गंभीर स्थिती पाहता हे सामने रद्द करून खेळाडूंना पूर्णपणे क्वारंटाईन करायला लावावं, जेणेकरून हा जो कोरोनाचा धोका आहे येत्या काळात आणखीन वाढणार नाही. उर्वरित सामने नेमके केव्हा खेळवले जावे त्याबद्दलची काही प्रोटोकॉल्स आहेत आणि ते प्रोटोकॉल्स पाळून खेळाडूंना एका सुरक्षित वातावरणात जे बायो बबल आहे बीसीसीआयनं तयार केलेलं त्या वातावरणात देखील त्यांना ठेवणं हे इतके दिवस शक्य नव्हतं. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान दरम्यानची जी मॅच होणार होती या मॅचमध्ये देखील चेन्नईनं सगळा धोका ओळखून आपल्या सगळ्या खेळाडूंना एक आठवड्यासाठी क्वारंटाईन करायला सांगितलं होतं आणि बीसीसीआयला विनंती केली होती की एक आठवड्यासाठी हे सगळे सामने रद्द केले जावेत. या सगळ्या घटनांना पाहता बीसीसीआयनं ही जी तातडीनं पावलं उचलत या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलंय आणि आता आयपीएल हा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे जो ऍक्च्युली या सध्याच्या परिस्थितीमध्ये खूपच योग्य आहे असंच म्हणावं लागेल. रेणुका, अगदी आपण बघतोय की अजिंक्य देखील आमचे प्रतिनिधी सांगतात आणि त्याच्या आधी आपण बघितलं आमचे प्रतिनिधी अमित मोडक यांच्याशी देखील आता आपण बोललो. वाढत्या कोरोनामुळे बीसीसीआयनं हा निर्णय घेतलेला आहे आणि आयपीएलचे सामने रद्द करावे लागतात आणि बीसीसीआयनं घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागला. आपल्याला माहिती आहे कालची देखील मॅच रद्द करण्यात आलेली होती. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी तसं ट्विट केल्याची माहिती देखील आता आपल्याला समजते आहे. त्यामुळे आयपीएलचे सामने रद्द करण्यात आलेले आहेत आणि पुन्हा एकदा अजिंक्यकडे जातोय. अजिंक्य, इतक्या मोठ्या प्रमाणात परदेशातले खेळाडू इथे येणं, त्यांची सुरक्षा, त्यांची आरोग्य सुरक्षा खऱ्या अर्थानं आता आपण म्हणायला हवं, या सगळ्या गोष्टींचा विचार करता जर आयपीएलचे पुढचे मॅचेस आता म्हणजे सामने होणार नसतील तर त्यांना परत जाण्यासाठीची व्यवस्था हे सगळं देखील एक जिकिरीचं आणि तितकंच आव्हानात्मक काम, कारण पुन्हा कोरोना टेस्ट ही सगळी आणखीन पुढची लाईन लागलेलीच दिसते. रेणुका, आपण जसं म्हणालात तसं हे खूप जिकिरीचं आणि आव्हानात्मक आहे. पण बीसीसीआयनं स्पर्धा सुरू होण्यापूर्वी या सगळ्या परदेशी खेळाडूंना हमी दिलेली होती की तुम्हाला कोरोनाच्या या सगळ्या अशा स्थितीत सुद्धा बायो बबलमध्ये अतिशय सुरक्षित वातावरणामध्ये बीसीसीआय ठेवेल. ज्या फ्रँचायझी आहेत म्हणजे ज्या टीम्स आहेत आयपीएल मधल्या त्यांच्या मालकांनी, संघ व्यवस्थापनांनी देखील याबद्दलची पुरेपूर कल्पना दिलेली होती, पुरेपूर काळजी देखील घेतलेली होती. मात्र ज्या पद्धतीनं कोरोना आयपीएल सुरू व्हायच्या आधी कोरोनाची लागण अनेक खेळाडूंना झालेली होती ते पाहता या संघ व्यवस्थापनांनी सतर्क राहणं गरजेचं होतं. बायो बबलचं जे वातावरण आहे ते वातावरण अतिशय काटेकोरपणे पाळलं जाणं गरजेचं होतं. निर्बंध जे लादले जातात खेळाडूंवर ते त्यांच्या सुरक्षिततेसाठीच असतात. पण कुठल्या कारणामुळे जर समजा बायो बबलमधनं एखादा खेळाडू बाहेर जात असेल तर त्याची टेस्ट सतत होणं देखील तितकंच गरजेचं असतं आणि म्हणूनच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर उर्वरित सगळ्या खेळाडूंना, सपोर्ट स्टाफला तातडीनं क्वारंटाईन केलं जात होतं. या सगळ्या गोष्टी पाहता, ही सगळी आव्हानं पाहता बीसीसीआयला पुरेपूर जाणीव होती की या गोष्टी येत्या काळात घडू शकतात. त्यामुळे त्यावर प्रतिबंध घालणं गरजेचं होतं आणि आपण जसा परदेशी खेळाडूंचा उल्लेख केला या सगळ्या परदेशी खेळाडूंना देखील या कोरोना परिस्थितीची पुरेपूर जाणीव होती. बऱ्याचशा खेळाडूंनी आयपीएलची स्पर्धा सुरू झाल्यानंतर आपापल्या देशात परतणं पसंत केलं. काही खेळाडूंनी तर थेट बीसीसीआयला कळवलं देखील की आम्ही आमच्या मर्जीनं आणि आमच्या जबाबदारीवर परत जात आहोत. इतकंच नाही, काही समालोचकांनी, जे परदेशी समालोचक आहेत त्यांनी देखील आपापल्या देशात जाणं पसंत केलेलं होतं. आपल्याला माहिती आहे ऑस्ट्रेलियन सरकारनं ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांना आता परत ऑस्ट्रेलियात येऊ देणार नाही असं सांगितलेलं आहे, जे भारतात राहत आहेत सध्या. याचं कारणच मुळात हे आहे की ही जी आलेली लाट आहे ही अतिशय भयंकर आहे, तीव्र आहे आणि या लाटेचा धोका ऑस्ट्रेलियाला होऊ नये यासाठी तिथल्या सरकारनं देखील आपल्या इथल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना परत येताना फार कठोर प्रतिबंध आणि निर्बंध घातलेले. अगदी खरं आहे अजिंक्य. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचं देखील आपण मगाशी वक्तव्य ऐकलेलं होतं आणि जसं तू म्हणतोयस की त्यांनी देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्याच पार्श्वभूमीवर वाढत्या कोरोनामुळे बीसीसीआयनं घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय. धन्यवाद अजिंक्य आणि धन्यवाद अमित, आमचे प्रतिनिधी दोन्ही आपल्याला याविषयी सांगत होते आणि त्यामुळे बीसीसीआयनं घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय याविषयीची सविस्तर माहिती देखील आपण जाणून घेत राहणार आहोत. इतरही बातम्यांसह पुन्हा भेटूयात, पण एक ब्रेक घेऊन पहा फक्त न्यूज 18 लोकमत.